नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सदाशिव आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 25 मार्च 2026 वार बुधवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला होते हे आपण सविस्तर पाहणार आहोत। त्याचबरोबर आवकी काय पाहायला होते हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला होतील। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 24 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर लाल झेंडूसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला होतात। आष्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्रचे दर जे साधारणतः 80 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला होतात। पिंक डीजे जसं ब्ल्यू डीजेचे दर ही आपल्याला साधारणतः 10 रुपयापर्यंत, तर गोल्डन डीजेचे दर ही आपल्याला 10 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होतात। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः दर जे 10 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील टेटसचे दर पाहायला होतात। रज गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः 100-110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। त्याचबरोबर लाल गुलाबची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील लाल गुलाबचे दर पाहायला होतात। मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिलं तर 70 ते 80 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज थोडासा बदल पाहायला होते। चांगल्या क्वालिटीमध्ये गोळे साईज मध्ये कलर असलेल्या मालासाठी साधारणतः 11 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 11 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते। सरासरीमध्ये 9 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला होते। लहान साईज मध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला लहान साईज मध्ये सगळे कांद्यासाठी दर पाहायला होतात। मार्केटमध्ये आवक कमी जास्त होताना पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये आज थोडासा 1 रुपयाचा बदल या ठिकाणी आज चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते। तोतापुरी कैरीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला तोतापुरी कैरीसाठी दर पाहायला होते। मार्केटमध्ये आवक बी देखील थोडीफार प्रमाणात वाढताना पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला 35 रुपयाच्या दरम्यान उच्चांकी पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे 10 ते 11 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा देखील परिणाम आपल्याला टोमॅटोच्या दरावरती पाहायला होते। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 5 तर हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते। शेवग्याची क्वालिटीनुसार दर जे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाचे दर जे 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील बिटाचे दर पाहायला होतात। शिमला मिरचीची आवक आपल्याला भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला शिमला मिरचीच्या दरावरती झालेला पाहायला होते। चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीचे दर ही आपल्याला 14 पर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहायला होते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात। पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलकी माल जे 30 रुपयापासून देखील दर पाहायला होते। वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे साधारणतः 15 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला होतात। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होतात। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पावट्याचे दर पाहायला होतात।
डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे ते 12 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पारवतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पारवते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पारवतात. कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली बारामती, त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 1 रुपयापासून ते 3 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पारवतात. गावरान कोथिंबीरचे दर जर बघितलं 5 ते 6 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरचे दर पारवतात. आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कोथिंबीरच्या दरावरती बरेच दिवसापासून होताना पारवते. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलके माल जे ते 3 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारवतात. हिरवी मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील हिरवी मिरचीचे दर पारवतात. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील खरबूजचे दर पारवतात. नवीन बाराची मोसंबीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला नवीन बारासाठी साधारणतः 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पारवते. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील दर पारवते. त्याचबरोबर जुन्या बाराच्या मोसंबीसाठी साधारणतः दर जे ते 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारवतात. डाळींची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर जे ते 220 ते 240 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. तर हलके माल जे 100 ते 120 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये डाळींचे दर पारवतात. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे आहेत साधारणतः 10 ते 11 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पारवते. आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर हलक्या मालासाठी दर जर पाहिलं तर 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पारवतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर जे आहेत 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला पिंक तसेच VNR पेरूचे दर पारवतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबासाठी 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पारवते. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरचे दर जे ते साधारणतः 160 ते 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पारवते. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पारवतात.